करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या रंगतदार होण्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण सध्या करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायणबा पाटील यांच्या कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की करमाळा पंचायत समिती असेल, करमाळा जिल्हा परिषद गट असेल, यामध्ये जे आहेत ते इच्छुक जे आहेत ते सध्या या इच्छुकांच्या मुलाखती जे सुरू आहेत आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी जे सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते सध्या आमदार नारायणबा पाटील यांच्या कार्यालयामध्ये ह्या मुलाखती सुरू असून आमदार नारायण पाटील गटाचे कोर कमिटीची एक स्थापन करण्यात आलेली आहे। या कोर कमिटीचे स्थापन केले असून जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ज्याच्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्या ज्या मुलाखती आहेत ते या कार्यालयामध्ये सध्या सुरू असून यामध्ये करमाळ्याचे जे आहेत ते 6 जिल्हा परिषद गट असेल तसेच 12 पंचायत समिती गणाची जी आहे ती ही निवडणूक होत असून सध्या करमाळ्याचं राजकारण नेहमी राजकीय पक्षाच्या धोरणावर न होता गटातरावरती ही निवडणूक लढवली जाते। सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट असेल तसेच अजित पवार गट असेल यांची सध्या महाराष्ट्रामध्ये युतीची चर्चा असून या ठिकाणी सध्या करमाळ्यामध्ये आमदार नारायण पाटील हे शरद पवार गटाचे असून माजी आमदार संजय शिंदे हे अजित पवार गटाचे असून सध्या ही युती या करमाळ्यामध्ये होती का हे पाहणं गरजेचं असून मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार रात्री अजित पवार यांच्या या ठिकाणी जे आहेत ते आमदार नारायण पाटील असतील, माजी आमदार संजय शिंदे असतील, खासदार धैर्यशील भाई मोहिते पाटील यांची देखील भेट झाल्याची चर्चा आहे ती सूत्रांकडून मिळत असून सध्या करमाळ्यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातरावरती हे राजकारण असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। परंतु सध्या करमाळ्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं युती होते, कसं समीकरण होतं हे पाहणं गरजेचं असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील जे आहे ते आमदार नारायण पाटील यांचं काम केलं होतं। त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देखील आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर युती करण्याचं जे त्यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं। परंतु हे राजकारण सध्या आपण पाहतोय की एका वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतं आहे। नेमकं युती कोणाबरोबर होती, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाते करमाळ्याची, याकडे मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।